तर नमस्कार मित्रांनो, आपण जे बघतोय सध्या स्क्रीनवर उजव्या साईडला रविदादा आहेत आणि मध्ये पाटील थांबलेले आहेत. या दोघांना जायचं आहे थायलंडला आणि बाहेर देशातील ही ट्रिप जवळपास माझ्या काउंटिंगनुसार 10वी ट्रिप असेल पाटील आपली. बघा म्हणजे मी जवळजवळच आहे. तर 9 ते 10वी ही 9वी ते 10वी ट्रिप आहे आणि आता सध्या आम्ही आहोत रेल्वे स्टेशन सोलापूर. आता इथून हे रेल्वेमध्ये बसतील आणि डायरेक्ट मुंबईला उतरतील. तिथून डायरेक्ट एअरपोर्ट आणि एअरपोर्टवरून डायरेक्ट थायलंड बँकॉक. तर यांना सोडायला आलो तुम्ही पाटलांना. म्हटलं आपल्या मित्रांना पण सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावी की मित्रांनो, आपल्याला यश तर सगळ्यांनाच मिळवायचं असतं नाही का. प्रसिद्धी सगळ्याला हवी असते, परंतु यश प्रसिद्धी ह्या दोन गोष्टीच्या पलीकडे पण एक गोष्ट असते. ते म्हणजे मित्रांनो, आपल्याला या दोन गोष्टी मिळवण्यासाठी एक गोष्ट आहे की म्हणजे सातत्य, प्रामाणिकपणाने कष्ट करणं आणि मग जे काही आपल्याला मिळतं ते 100% बघा हे असं मिळतं. आज यांना 3 महिन्याला एक ट्रिप यांची कंपनी ऑफर करत असते. एवढा सेल करून कंपनी यांचा परदेश दौरा दर 3 महिन्याला करत असते. म्हणजे एकंदरीत आपल्याला कुठलेही कष्ट करायचं असेल तर त्यात प्रामाणिकपणा आणि सातत्य हे लागतंच. त्याच्यामुळे ह्या गोष्टी यांना भेटलेल्या. बरोबर आहे का रवी दादा? बरोबर आहे ना? कारण कुठलीही गोष्ट अशीच आपल्याला नाही मिळत आणि त्या गोष्टीची किंमतही राहत नाही. परंतु यांनी सातत्य राखलं, कष्ट घेतलं, प्रामाणिकपणानं केलं, त्यामुळे यांना ही बाहेर देशातली थायलंडची ट्रिप भेटली. तसं तर मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं तर ही ट्रिप माझीच होती. पाटलांनी मला ऑफर केली होती, पण जर आमचा विजाचा घोळ झाला, म्हणजे थोडा पासपोर्टचा थोडा घोळ झाला, थोडा लांबणीवर गेल्यामुळं नाईलाज होता. पाटलांना म्हणलं एवढ्या वेळेस तुम्ही करा, नेक्स्ट ट्रिप मीच अरेंज करतो म्हटलं माझ्या स्वतःसाठी. म्हटलं चला आता जाता तर नाही आलं म्हणलं रेल्वे स्टेशनपर्यंत तर पाटलांना सोडावं जाऊन, म्हणून आज सोबत आलो आहे पाटलांना इथून पाठवण्यासाठी. तुमची राहील. हां, नेक्स्ट टाईम मी सोबत तुमच्या असणार आहे. यात काहीच म्हणजे वांधं नाही बरं का. नाही, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ पुढची ट्रिप सोडणार. बघा मित्रांनो, फर्स्ट टाईम पहिल्याच भेटीत असे माणसं असते तो पहिल्याच भेटीत अगदी सहज आपलंसं करून घेणारे रविदादा आणि आमच्या मंगरूळचे पोलीस पाटील, तसेच माळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माळी मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा लक्ष्मण माळी पाटील. आता ही जवळपास 9वी 10वी ट्रिप आहे तुमची. काय सांगाल तुम्ही, काय भावना आहेत तुमच्या आता या थायलंड ट्रिपविषयी? थायलंड ट्रिप आता माझी तिसरी ट्रिप आहे. हां, चांगलं आहे, लोकेशन चांगलं आहे, ठिकाण चांगलं आहे, हां. एन्जॉयमेंट करा चांगलं आहे. पण मंगरूळसारख्या खेडेगावातनं डायरेक्ट परदेश दौरा म्हणजे आता ही काय नवीन नाही सोडा, परंतु मला वाटतं की एक आपण सुरुवातीचा जो सुरुवातीला पहिला दौरा तुम्हाला भेटला, सुरुवातीला पहिली ट्रिप भेटली, त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या? त्यावेळेस कसं म्हणजे एकंदरीत कसा माहोल होता तुमच्या स्वतःचा? आता पहिल्या ट्रिपला आम्ही दोघं एकत्रच होतो. बर. पहिली ट्रिप आमचे जे होते थायलंडच गेलो आम्ही पहिल्या ट्रिपला. हां, बरं. इथून गेलो ट्रेनवरून पुन्हा तिथं उतरलो ह्याला एलटीटीला. हां. एअरपोर्टला गेलो, विमानी पहिल्यांदा जवळून बघितलं होतं. बापरे. हां, आणि आता अगोदर कुठे टीव्ही मध्ये बघितलेलं. मध्येच बघितलेलं. जवळून त्यावेळेस पहिल्यांदा 2022ला. बर. हां, हम्म. विमानात बसलो, केलो. सुरुवातीला वाटलं जरा भीती वगैरे, हां. त्यानंतर आता नॉर्मल झालं. आता काय वाटत नाही त्या गोष्टीचं. आता काय म्हणजे बसमध्ये बसल्यासारखं असं काय म्हणजे वरती गेल्यावर जरा असं बाहेर बघितलं भीती वाटत सुरुवातीला. हां, आता आता एवढं काय वाटत नाही. आता म्हणजे काही अनुभव पाहिजे, घ्यायला पाहिजे अनुभव. नाही ते तर आहे की. अनुभव घेतला पाहिजे. वरून जे दृश्य दिसतंय, हां जे डोळे बघतात हां विमानाच्या विंडोमधून खाली, हां आणि जे ढग दिसतंय, हां. तसं सौंदर्य यापूर्वी मी कधीही नाही भेटलं. तर विमानात बसल्यावरच ते दिसलं. आपली कितवी ट्रिप आहे रवी दादा? माझी हे तिसरी ट्रिप आहे. तिसरी. हां, तर बरं. ते सौंदर्य बघण्यासाठी मी परत थायलंड चाललो आहे. हां. थायलंड एक खूप मॅजिक जागा आहे हां. आणि इतकं माणूस आनंदी राहतो आणि हेल्दी पण राहतो. हां. एक निसर्ग कसं आहे की ते हां. निसर्गात गेल्यानंतर हां. जो आपल्याला अनुभूती येते, जो आपले डोळे पाहतात, ते कुठंही कधीही शेवटपर्यंत न विसरणारे क्षण तिथं आम्ही
आज गुजारून परत येणार आहे. म्हणजे पण या ट्रिपसाठी तुमचं कष्टही तितकंच आहे. मेहनत तर केल्याशिवाय असंच कंपनी काही आपल्याला नाही भेटत. कुठलीही नाही, ऑफर करणार नाही. कंपनी कुठलीही फुकट नाही घेऊन जात. बरोबर आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागतंय. बरोबर आहे. प्रामाणिकपणा पाहिजे आपल्या अगदी वागण्यामध्ये, बरोबर. बोलण्यामध्ये. प्रत्येक कंपनीशी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्याचं बेनिफिट हे आज आम्हाला भेटतंय. हां हां, त्याचं आम्हाला आमच्या कर्माची, आमच्या केलेल्या कामाची ही पावती आहे आम्हाला खरी आज. पोचपावती म्हणाईल. खरी पोचपावती आहे आणि त्या पोचपावतीचं आम्ही आज सोनं करणार आहे तिथे गेल्यानंतर. वा 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 वा, आमच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहेत बरं का. आणि आज थायलंड आहे. आम्ही आज जरी दोघं चाललो तर हां. गणेश दादाला 100% भविष्यात पुढच्या ट्रिपमध्ये मी नाही, सोबत भविष्य घेऊन नाही, जातो. माझी पुढली ट्रिप फिक्स आहे, त्यात काय विषय नाही. थोडा घेऊन लेट. जाणारच आहे. पाटलांनी जवळपास 2 महिन्यापासून माझ्या मागं होते, तुला जायचं आहे, तुला जायचं आहे आणि पासपोर्टचं कर. परंतु कसं झालं, माझ्या धावपळीमध्ये थोडंसं रेंगाळत गेलं आणि ऐन टायमाला मला थोडं लांबणीवर पडलं. मग म्हटलं आता पाटील यावेळेस तुम्ही मॅनेज करा, नेक्स्ट टाइम मी करतो. परंतु माझा नक्की दौरा असणार आहे बरं का, नेक्स्ट टाइमचा बरं का. 100%. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की बाबा, येणारी ट्रिप रविदादा आणि मी, पाटील मला सोडायला येतील बरं का. बरोबर आहे का पाटील? बरोबर आहे का? यांच्या जागी मी असेल, माझ्या जागी यांनी असतील. तर बघा मित्रांनो, ही अशी गमती जमती असतात आणि खरंच खूप आनंदाचे क्षण. आज वय वर्ष 55-57 आहे रविदादाचं, पण चेहरा मात्र अगदी नवयुवक असल्याने. म्हणजे कसं असतं की याचं एक मात्र सत्य असं आहे की आपण आपल्याशी प्रामाणिक असलो की जे काही गोष्टी असतात ना आपल्या सभोवताली, त्या गोष्टी आपल्याला नेहमी तरुणच ठेवतात. याचं एकदम जागतं उदाहरण म्हणलं की रविदादा. पहिल्याच भेटीमध्ये आपलंसं केलं रविदादा. अगदी मनापासून तुमचे आभार. आपण नेहमीच असं आनंदाचे क्षण आपण सेलिब्रेट करू इथून पुढेही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमचे पठाण चाचा, ज्यांना आवर्जून म्हणजे आज पाटलांना सोडायला यायचं होतं. चाचा एकंदरीत आता पाटील आता चाललेत थायलंडला, म्हणजे बाहेर देशात चाललेत बरं का. आपण आता इथनं रिटर्न आपलं परत मंगरूळला जाणार आहोत, बरोबर आहे का. परंतु तुम्ही सोबत आलात पाटलांसोबत, म्हणजे इथपर्यंत, म्हणजे एकंदरीत तुमचीसुद्धा ट्रिप झालीच म्हणायचं, बरोबर आहे का. अगदी छोटीशी का असे ना, पण आपली ट्रिप झाली. बघा मित्रांनो, म्हणजे निस्वार्थ काय असतो ना, कसलाही स्वार्थ म्हणजे स्वतःकडे न ठेवता पाटील कुटुंबासोबत नेहमीच प्रेमानं आणि एकदम आस्थेनं पाटील कुटुंबासोबत असणारे आमचे पठाण चाचा. आणि पाटीलच नाही, आमची संपूर्ण खंडाळकरवाडी पठाण चाच्याकडे पूर्वीपासूनच एक फॅमिली मेंबर म्हणून बघते. आणि पठाण चाचा नेहमीच खंडाळकरवाडीवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. त्याच्यामुळं पठाण चाचा ही आमच्या एक फॅमिली मेंबर आहे. आज चाच्यांनी आवर्जून स्वतःहून म्हटले मला पाटलांसोबत यायचं आहे. म्हटलं चला, काय मला डोक्यावर न्यायचं आहे का. आणि अगदी आनंदाने हसत का. पाटलांची बॅगसुद्धा पाटील त्यांना घेऊ देत नव्हते, कारण वडीलधारी आहेत म्हणत होते. पण पठाण चाचा म्हणले नाही, म्हणले मला एवढं तरी आल्यासारखं एवढं तरी करू द्या बाबा. आणि त्यांनी स्वतः बॅग इथपर्यंत घेऊन आले. आनंद वाटला. चाचा, आपल्यासारखी माणसं अजूनही आपल्या या समाजात आहेत, याचं खरंच म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे. तर आता पाटील चाललेत थायलंडला, रविदादा चाललेत थायलंडला, आम्ही चाललो इकडं मंगरूळला. आमच्या तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मस्त फिरा, एन्जॉय करा, प्रत्येक मुवमेंट होता होईल तेवढी मोबाईलमध्ये कॅप्चर करा. आणि आमच्यासारख्या इथं खेड्यात राहणाऱ्या माणसांना आल्यानंतर तरी तेवढं दाखवा, व्हिडिओ काढा, लाईव्ह करा. वा, आमच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी होतात त्याचा अभिमान आहे आम्हाला. नक्कीच नक्कीच. अहो, तुमचा आनंद म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला वाटतं की राव खरंच म्हणजे ही पहिली ट्रिप आहे तुमची, इतका आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतो बरं का. तर असंच आपण इथून पुढेही ट्रिपला नक्कीच जाऊ. आम्ही तुमच्या या ट्रिपमध्ये नाही, नेक्स्ट ट्रिपमध्ये नक्की सहभागी असू. माळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सतर्फे मी 100% पुढल्या वेळेस येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो, हे होते रविदादा, आपले मंगरूळचे पोलीस पाटील, आमचे चाचा. या तिघांना आज मी ब्लॉगमध्ये घेतलं. आपण सर्वांनी हा ब्लॉग आवडीने बघावा. मंगरूळ ते थायलंड, एका ग्रामीण भागातून शहरी नाही सॉरी दुसऱ्या कंट्रीमध्ये, दुसऱ्या देशामध्ये केला जाणारा प्रवास हा अगदी अतिशय जिद्दीचा आणि प्रामाणिकपणाचा प्रवास. आपल्या सर्वांना आल्यानंतर परत पाटलांसोबत ब्लॉग करून आपण त्यांचा अनुभव, तिथले त्या देशातील राहणीमान, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणारच आहोत. पाटील आल्यानंतर आपण नक्कीच या गोष्टीचा आढावा घेऊ आणि आपल्या सहकार्यापर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत
बाहेर देशातील राहणीमान, बाहेर देशातील सगळ्या गोष्टी आपण पोहोचवण्याचं काम करूयात. चला तर मित्रांनो, आपलं मनापासून खरंच खूप खूप अभिनंदन. आपल्यासाठी हा ब्लॉग घेऊन येतोय मी, गणेश पवार. धन्यवाद.